नमस्कार मंडळी, जय सियाराम सगळ्यांना। तर कशात सगळे मजेत ना? तर माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला, साईच्या शाळेत आज मस्त सेलिब्रेशन होतं, तर म्हणलं चला दाखवूया। आणि खूप दिवस झाले यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पण टाकला नव्हता, तर चला कंटिन्यू करा। साईकडून आहे, तर चला साईच्या शाळेमध्ये। जय सियाराम मंडळी। तर आज माझ्या शाळेत आहे दिवाळी सेलिब्रेशन कार्यक्रम आणि तिथे खूप वेगवेगळे साधू संत ते असे डेकोरेशन करतात। वर्षभरात काय सण होता हे सगळं तिथे दाखवत आहे। तर चला आपण जाऊया। आणि एकदम छान आहे तिथलं बनवलेलं, खूप सुंदर सुंदर बनवलेलं असतं। लहान लहान मुलांनी वर्षभर काय ऍक्टिव्हिटी केली ती पण तिथं दाखवली जाते। तर कंटिन्यू करा आणि सबस्क्राइब केले नसेल तर माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कंटिन्यू करा। मी दाखवायचा प्रयत्न करते। दिवाळी सेलिब्रेशनमध्ये मी दाखवलेला आहे, सुरुवातीला इकडच्या साईडला गड दाखवलेला आहे, किल्ले, आणि इथं आहे छत्रपती शिवाजी महाराज। तर त्यांच्या समोर मावळ्यांच्या भेटी असलेल्या आहे आणि बघा किती सुंदर अप्रतिम इथं सादरीकरण केलेलं आहे त्यांनी। तर इथं ह्या शिक्षिका होत्या, वर्ग शिक्षिका। इथं पण किल्ला दाखवलेला आहे, तर इथं दाखवलेला आहे गोरा कुंभार। तर बघा ती झोपडी बघा किती सुंदर बनवलेली आहे। तर ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी, एका साईडला पांडुरंग आणि चांगदेव महाराज वाघवार बसून चाललेले आहे। तर इथं चाकावर ते मडकं कसं घडवता गोरे कुंभार। तर इथं अप्रतिम असं एकच नंबर इथं शाळेत दाखवलं जातं साईच्या। तर किती सुंदर आहे बघा, बार बार आम्ही तर बघतच राहिलो। इथं ज्ञानेश्वर माऊलीची एक श्लोक लिहिलेला आहे। तर समोर आहे इंद्रायणी नदी दाखवली आणि तुकाराम महाराजांचं तिथं सगळं वर्णन केलेलं आहे त्यांनी। तर शिवाजी महाराज पण आहे तिथं आणि ग्रंथ त्यांचा कसा पाण्यात बुडवला होता ते पण दाखवलेलं आहे तिथं। तर बघा किती सुंदर आहे, बघण्यासारखं आहे। तर चला, थोडा उशीर झाला होता आम्हाला, तरी पण खूप सुंदर बघितलं गेलं। तर इथं आहे 3.5 पीठातले शक्तिपीठं दाखवलेली आहे। तर हे दाखवलेली आहे तुळजापूरची तुळजाभवानी महालक्ष्मी दाखवलेली आहे, कोल्हापूरची सप्तशृंगी दाखवलेली आहे, रेणुका देवी दाखवलेली आहे। तर इथं एकच नंबर त्यांनी दोघींनी तर मेकअप एकच नंबर केला होता, वाटतच नव्हतं ते असं मुली म्हणून सनी, असं वाटत होते देवीचंच रूप आहे। ती तर करून पण दाखवत होती, किती सुंदर दिसत होती। तर शिक्षकांची कमाल आहे, मुलांकडून पण ते करून घेतात। तर असा कार्यक्रम कोणत्याही शाळेत होत नाही। तर नक्की सांगा कसा वाटला। इथं पांडुरंगाच्या विटा आहे, इथं पंढरपूर दाखवलेलं आहे। तर बघा त्यांची माहिती दिलेली आहे, दिंडी कशी जाती, आळंदीपासून सनी पंढरपूरपर्यंत मुक्काम कुठं असतो ते पण त्यांनी सगळं लिहिलेलं आहे तिथं। असं वाटत होतं की आपण खरोखर इथं आलेलो आहे। आपल्या महाराष्ट्रातले सगळे देवांचं त्यांनी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे असं वाटत नाही, ते असं हुबहू खरोखर वाटतं एकदम बघितल्यावर आपण डोळ्यानं। हे तर व्हिडिओ आहे। तर बघा रांगोळी पण खूप सुंदर काढलेली आहे शिवाजी महाराजांची, आणि त्यांच्या शाळेचं नाव आहे संस्कार इंग्लिश स्कूल। तर शाळेचं नाव वगैरे टाकून पण इथं पांडुरंगाची रांगोळी खूप सुंदर काढली। इथं आहे आपलं दिवाळीसाठी बनवलेलं आकाशकंदील, खूप सुंदर आकाड्याच्या पेटीत माचीच्या काड्यांची इथं एक प्रतिमा बनवलेली आहे देवीची, लटकन वगैरे खूप सुंदर बनवले आहे। हे आहे साईनी त्यांनी बनवलेलं, साईच्या त्यांच्या वर्गाचे बनवलेलं आहे इथं। तर त्याच्यामुळे तो तिथं उभा होता, त्याच्या मॅमला बोलत होता। खूप सुंदर बनवले ते पोरांनी ॲक्टिव्हिटी। हो ना, बघते ना। आकाशकंदील, इथं कमळाचे फूल, एका मुलाने एक बनवलेलं असतं, त्याच्यामुळे खूप सारं असतं ते, त्याच्यामुळे खूप सगळं लावलेलं होतं। तर समोर बघितलं आम्ही, तर त्यांनी असं कोकणातलं प्रतिमा दाखवली होती, नारळाचे झाड, त्या नारळ, पाणी, मासे, तिथं छोटे छोटे घरं, ते घरं बघून तर असं वाटत होतं किती सुंदर आहे हे घरं। तर इकडे बसलेल्या होत्या वर्ग शिक्षिका, तर ते पाणी, ते बोट, तर पुढं आहे वसुबरस। तर दिवाळीचं दाखवलेलं त्यांनी मेन। तर तिकडं आहे धनत्रयोदशीचं,
पूजा आणि इकडं आहे महालक्ष्मी. तर कसं वाटलं हे सेलिब्रेशन तर नक्की सांगा. हे तर खूपच अप्रतिम होतं. तर नक्की सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं. आणि अजून मी कॅप्चर केलेलं आहे तर ते दुसऱ्या भागात टाकून हा व्हिडिओ खूप मोठा होईल ना, त्याच्यामुळं मी इथपर्यंतच दाखवणार आहे. तर धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब